रसगुल्ला ही एक अशी डिश आहे ज्याचं नाव ऐकून तोंडाला पाणी सुटेल। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे सगळ्यात सोपी रसगुल्ला रेसिपी, ज्याच्यात आपण वापरणार आहोत कमी साहित्यात मिठाईवाल्यांसारखे रसगुल्ले आपण घरीच बनवू शकतो। तर हे पहा कसे सॉफ्ट आणि रसरशीत झालेत रसगुल्ले। तर चला तर आता आपण सुरू करूया रसगुल्ले बनवायला। तर सगळ्यात आधी आपण गॅसवर दूध गरम करायला ठेवूया 1 लिटर, आणि ते उकळत असताना आपण ते फेटून घ्यायचं, म्हणजे हलवायचं, त्याला साय नाही आली पाहिजेत। आणि दूध घेताना गाईचंच दूध घ्यायचं, त्यापासून रसगुल्ले खूपच छान होतात, नरम आणि टेस्टी। त्यामध्ये आपण 2 चमचे विनेगर इतकं घेतलंय, विनेगर 2 चमचे पाणी, हे मिक्स करून घ्यायचं आणि एका हातामध्ये दूध हलवायचं आणि एका हाताने त्यामध्ये विनेगर टाकायचं, म्हणजे चांगलं दूध फाटलं जातं। आणि ढवळून घ्यायचं। तर हे पहा छान असं दूध फाटलं गेलं आहे, विनेगर टाकलं नाही, खूपच छान पटकन फाटलं जातं दूध। आता एका टोपावर आपण चाळण ठेवून घेऊया, त्यावर कापड ठेवूया, सुती कापड। तुम्ही सुती कापडामध्ये किंवा चाळणीमध्येही चाळून घेऊ शकता। तर हे पहा ओतून घ्यायचं आणि त्यावर थंड जसं आपलं नॉर्मल पाणी असतं ते टाकून धुवून घ्यायचं, कारण त्याला विनेगर टाकलेलं असतं, ते स्वच्छ धुवून निघालं पाहिजे, त्याची टेस्ट नको यायला विनेगरची। असं निपळून घ्यायचं, म्हणजे पाणी सगळं गाळून जातं। आणि नळाला बांधून ठेवायचं 2 तासासाठी। एकीकडे आपण चाचणी करून घेऊया, म्हणजे साखरेचं पाक। त्यामध्ये 1 वाटी साखर, 1 वाटी पाणी इतकीच आहे, साखरेचा पाक करून घ्यायचा आणि त्यामध्ये 2 विलायच्या घालून चांगलं उकळून घ्यायचं आणि ते थंड करायला बाजूला ठेवून द्यायचं। तर हे पहा, हे थोडं जाडसर आहे, पाक करून घेतले आपण। आता हे बाजूला ठेवूया आणि दुसरा एक पाक करून घेऊया। त्यामध्ये 1 वाटी साखर आणि 5 वाटी पाणी इतकं घेऊन ते उकळवून घ्यायचं। ताटामध्ये आपण जे आपण दूध फाडून घेतलेलं आहे ते गोळा घ्यायचा आणि त्याला असा चुरून घ्यायचा आणि तळ हाताने आपल्या असं मॅश करायचा, सॉफ्ट हाताने करायचा, म्हणजे खूपच छान असे रसगुल्ले होतात। तर हे पहा करून घेतले आणि त्यामध्ये आपण 1 चमचा मैदा घातला आहे, तेही मळून घेऊया। असंच हाताने मॅश करून घ्यायचं। हे पहा हाताला तेल लागल्यासारखं झाले, ते तूप सुटायला लागले त्याला। तर 2 गोळे करून घेतलेत आपण, असे बारीक बारीक गोळे तयार करून घ्यायचे। हे पहा छान असे गोळे तयार करून घ्यायचे आणि ते गोळे तयार करून झाल्यावर हे असे दोन्ही हातांनी आपण गोल गोल असे हे करूया। हे पहा आपण गोळे तयार करून घेतले। 1 लिटर दुधापासून आपण 16 ते 17 रसगुल्ल्यांचे गोळे आपले तयार झालेत। आता चाचणी ही, म्हणजे साखरेचा पाक आपला रेडी आहे। ते गरम असतानाच, साखरेचा पाक गरम असतानाच त्यामध्ये आपण गोळे सोडून घेऊया रसगुल्ले। तर हे पहा उकळल्यानंतर ते किती छोटे होते। आता पहा शिजून, झाकण ठेवून त्यांना शिजून घेतले आपण, तर किती फुगले गेलेत। आता थंड करून घेऊया आणि जे आधी आपण साखरेचा पाक करून घेतलं होतं विलायची टाकून, त्यामध्ये टाकून घेऊया। हे पहा जे साखरेचा आधी पाक केलं होतं जाडसर, त्यामध्येही टाकून घेऊया, म्हणजे आणखीन त्यामध्ये गोडवा येईल। आणि आपण टाकून झाल्यानंतर त्यामध्ये कांड्या टाकूया सजावटीसाठी। तर हे पहा आपण मी तुम्हाला रसगुल्ला उचलून दाखवते। हे पहा किती रसरशीत झाले आणि तोडूनही दाखवते। तर हे पहा आतपर्यंत कसं रस गेले ते रसगुल्ल्याच्या।
तर खूपच छान आणि खूपच टेस्टी रसगुल्ले झालेत। तर कशी वाटली तुम्हाला रसगुल्ल्यांची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन नेहमी बघत राहा। लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा।